खेळ मांडला, खेळ मांडला. दगडाचं महत्त्व ज्याला कळतं त्याला मेल्यानंतर मातीत विलीन व्हायची भीती वाटत नाही. सरनाईक घराण्यात असा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तो जन्माला यायच्या आधीच त्याची नांदी म्हणून मी कोणाला तरी पाठवलंय. आजी आपण घरी जाऊया. का? काय झालं? नाही काय नाही आजोबा चला ना आपण घरी जाऊया. मी ज्याला पाठवलंय त्या व्यक्तीचा नीट सांभाळ कर. काय झालं बाळा? नाही काय नाही आजी चला ना घरी जाऊ. तुम्ही सांगा ना आजोबांना. घराण्याच्या मुळापर्यंत जाऊन हीच व्यक्ती सगळ्यांना एकत्र आणेल. खूप त्रास होईल, खूप अडचणी येतील, पण या व्यक्तीला दूर करू नका. ती जर का तुमच्यापासून लांब झाली तर घराण्याचा सर्वनाश होईल. इज ही रेडी? येस सर. इंजेक्शन. अजून कोणालाही माहिती नाही आहे आणि आपले जे खास लोक आहेत फक्त त्यांनाच कळवा. तुला काय वाटतं कोण असेल हा? हे काम आपल्या जवळच्या लोकांचं नाही आहे. ज्या हिशोबाने शूट केलं आहे ना, मी सांगतो हा कोणतरी बाहेरचाच आहे. बघूया. तुम्ही सुमडेमध्ये चौकशी करा. दादा शुद्धीवर यायच्या आत मला त्यांचं नाव हवं आहे. काही हवं आहे? नाही तुम्ही आधी बोलून घ्या. मी तुला नंतर फोन करतो. तोवर कामाला लागा. बोल. तुम्हाला ते कसं सांगू मला कळत नाही. पर त्या आजी आहेत ना, माई माई म्हणतात त्यांना सगळे. त्याच त्या माईने आज सकाळपासून काय बी खाल्लं नाही. उपाशीच आहेत त्या. तूही काही खाल्लेलं नाहीये सकाळपासून. मला माझी चिंता नाही, मला सवय आहे. त्यांना ही सवय आहे. तर या वयात इतका वेळ उपाशी राहणं त्यांच्या तब्येतीसाठी बरोबर नाही ना. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण मी नाही सांगू शकत त्यांना. मग मी सांगू? सांगशील? वय सांगेन की. पण ते आम्हाला ओरडलं तर? मी तरी आजपर्यंत त्यांना कोणाला ओरडताना बघितलं नाही. पर ते ओळखीच्यांसाठी असेल ना. तू पण तर ओळखीचीच आहेस. म्हणजे त्यांनी तुला ओळखलंय म्हणून तर ते तुला घरी घेऊन जात आहेत. नाही मी नाही जाणार घरी, कारण माझ्यामुळेच हे समता घडलंय. अगं तुझ्यामुळे काही झालं नाही. दादांना तूच वाचवलं म्हणून तर गोळी हातावर लागली, नाहीतर छातीवर बसली असती. पर हे समजा माझ्या येण्यानेच झालं आहे ना. तसं नाहीये. म्हणून तर मला भीती वाटते त्यांच्याकडे जायची. पण एवढा वेळ त्या काय बी न खाता पिता बसल्या आहेत म्हणून म्हटलं. मी सांगितलं ना, त्या माझा ऐकणार नाही. तू बघ प्रयत्न करून. चालेल.
झालं बाळा, सांग ना. मला एक सांगायचं होतं. काय? हेच की तुम्ही थोडं खाऊन घ्या ना. नको रे बाळा, मला भूक नाहीये. मला माहित आहे तुम्हाला भूक लागणार बी नाही, पर तुमच्या तब्येतीसाठी तरी तुम्ही थोडं खाऊन घ्या. नाही होणार मला काही खायला, पण तू काळजी करू नकोस हा. पर जर तुम्ही खाल्लं नाही तर तुमच्या अंगात ताकद कशी येणार? माझं मनच लागत नाहीये ग. असं काय विपरीत घडलं की असंच होतं. तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठ्या आहात, मी काय तुम्हाला सांगू. पण उपास केल्याने बळ येतं असं म्हणतात, पण उपास तपासून बळ जातं हे बी खरं आहे ना. तुम्हाला राग आला असेल तर मला माफ करा, पण मला वाटलं म्हणून मी फक्त सांगितलं. एक सांगू तुला, यांना बरं नाही वाटत आहे ना, म्हणून मला भूक लागणार नाही. पण तुम्ही उपाशी राहिल्याने ते बरं होतील असं नाही ना. मला कळतंय सगळं. तुम्ही दोघे सकाळपासून उपाशीच आहात ना. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, मी नारायणला सांगून तुम्हाला घरी पाठवते. हा नाही नको. का? म्हणजे एक तर तुमच्या घरात आम्हाला कोणी ओळखत बी नाही, आणि दुसरं म्हणजे तुम्ही आम्हाला घरी घेऊन जायचं म्हणताय. पण 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 काय? एक तर मी अशी अपशकुनी आहे. मी इथं आले आणि हे समजा घडलं. मी नाही तुमच्या घरला, आम्ही बघतो आमचं काय ते. हे असं काही मनात आणायचं नाही हा. आता तुम्ही आमच्याच बरोबर राहायचं आणि आता वाद घालायचा नाही, कळलं? पण नाही आणि बिन नाही. तुम्ही दोघं आमच्याच बरोबर आमच्याच घरात राहणार आहात. पाहिजे तर आपण सगळे बरोबर जाऊया हा. पण आता असं काही बोलायचं नाही. आज हे जे काही झालं ते इतकं अचानक घडलं की काही विचार करायला वेळच मिळाला नाही. मला हे कळत नाहीये की आमच्याच बाबतीत असं का घडलं. माझ्या कुंकवाचं रक्षण या मुलीनं केलं, पण तरीही त्या परमेश्वरानं माझ्यावर आणि यांच्यावर हा प्रसंगच का आणला. त्याला असं वाटायला लागलंय का की कोणीच नाहीये त्याला ह्याचं जाब विचारणारं. तसं नाहीये. मी विचारेन त्याला जाब, कारण प्रश्न माझ्या घराचा आहे, प्रश्न माझ्या कुंकवाचा आहे. मी कुणालाही माफ करणार नाही, कारण आज मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्याचं रक्त पाहिलंय. माझ्या डोळ्यांनी मी पहिल्यांदा त्याने या अवस्थेत पाहिलंय. माझ्या काळजावर आज जो आघात झालाय ना, तो किती मोठा होता त्याची जाणीव नाहीये कुणाला. मला माझा नवरा काय आहे हे माहिती आहे. त्यांचे 1000 शत्रू आहेत आणि त्यांच्या जीवावर ते कधीही उठतील याचीही मी मानसिक तयारी केली आहे. पण एखाद्या गोष्टीसाठी मनाची तयारी करणं आणि ती गोष्ट प्रत्यक्षात अनुभवणं यात खूप मोठा फरक आहे. आणि आज मी तो पाहिला. यातून मला आणि माझ्या नवऱ्याला बाहेर काढणं फक्त त्याच्याच हातात आहे, आणि म्हणून मला त्याला आज भेटायलाच हवं. माई कुठे निघालात?
मंदिरात. आता अचानक? हो, आज त्यानं माझ्यावर आणि यांच्यावर अचानक प्रसंग आणलाय ना, म्हणून आज अचानक त्याच्या समोर जाऊन त्या परमेश्वराला मला प्रश्न विचारायचा. माई, आधी तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. सकाळपासून काही नाही आहे तुमच्या पोटात. तो जोपर्यंत मला सांगत नाही की तुमचं कुंकू सही सलामत राहील किंवा आहे, तोपर्यंत मी पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही. माई, असं करू नका. उद्या तुम्हाला काही झालं तर? माझं काय व्हायचंय ते होऊ दे, पण मला आता त्याला जाब विचारायलाच हवं. मी निघते आता. जेव्हा हे शुद्धीवर येतील ना, तेव्हाच मी परत येईन, नाहीतर मी तिथेच बसून राहीन. चला, मी अभि येते तुमच्यासोबत. नको, कुणीही नको. ही लढाई फक्त त्याची आणि माझी आहे. मध्ये कुणीही आलेलं मला आवडणार नाही आणि कदाचित त्यालाही. कोण भेटलं का? शोधत राहा. नारायण, अरे सईताई, तुम्ही? आजोबा कुठे आहेत? कसे आहेत ते? ऑपरेशन सुरू आहे. ऑपरेशन? हो, गोळी हाताला लागली होती ना. डॉक्टर म्हणाले लगेच ऑपरेशन करायला हवं. माई कुठे आहेत? माई देवळात गेले. कधी येतील? दादा शुद्धीवर आले की. दादा शुद्धीवर आले म्हणजे? माई देवाकडे जाब विचारायला गेले आणि त्या सांगून गेले, जोपर्यंत दादांच्या जीवावरचं हे संकट दूर होत नाही त्या तिथून हलणार नाही. काही खाल्लंय का त्यांनी? नाही, अशाच गेल्या, उपाशी पोटी. पण मला एक कळत नाही, आपल्या त्या जागेचा पत्ता लागला कुणाला? ती जागा एवढी एकांतात आहे, कुणालाही कळणार नाही. मलाही तेच कळत नाही. पण तुम्ही काळजी करू नका, ते शोधून काढायला आपल्याकडे वेळ आहे. दादा यातून बरे होऊ दे, मग पाहू काय करायचं ते. ताई, तुम्ही जरा माईकडे जाऊन बसा. त्यांना समजावून 2 घास खायला घाला, नाहीतर आजारी पडतील त्या. हो, मी जाते त्यांच्याकडे. बरं, ती मुलगी कुठे जिने दादांना वाचवलं? ती तिथे बसलंय. ती दोघं आपल्या राम मंदिरात सापडली आहेत. ताई, ती तर नशीब थोर आणि देवाची करणी म्हणा की या मुलीने दादांना ढकललं म्हणून त्यांचा जीव वाचला, नाहीतर आज. मी बघते तिथे. नाही, बस बा. नावं काय तुमची? मी लेखा आहे आणि ह्यो माझा भाऊ साहिल. खूप गोड नाव आहेत तुमचे.
कुठे राहता तुम्ही? साताऱ्याहून. पण मग इकडे नाशिकमध्ये? ते काम शोधायला आलो होतो. आणि तुमचे आई वडील? असू दे. बरं, तुमच्याबद्दल मी विचारलं पण माझ्याबद्दल मी काहीच सांगितलं नाही. मी सई, दादासाहेबांचे नातू. पण ते आणि माई मला माझ्या आजी आजोबांपेक्षा जवळचे आहेत. लेखा, साहिल, खरं तर मी तुमचे आभार मानायला आले. आज तुमच्यामुळे दादांचे प्राण वाचले. नाही, आम्ही काय नाही केलं आहे. ही तर समजी देवाचीच कृपा आहे ना. तुम्ही काय बी काळजी करू नका. आजोबा लवकरात लवकर बरे होतील. देव त्यासनी काय बी नाही होऊ देणार. काय केलंस रे हे? आणि का केलंस? काय केलं होतं मी तुझं की तू मला एवढी मोठी शिक्षा देतोयस? मला माझा अपराध तरी सांग ना. आणि शिक्षा द्यायचीच होती तर त्यांना एकट्यानंच का? मला का नाही? बोल ना. तू गप्प कायस? नित्य नियमाने तुझी पूजा केली, भक्ती केली. फक्त मीच नाही, माझ्या नवऱ्याने. आणि त्याचे हे फळ? आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. जोपर्यंत हे बरे होत नाहीत तोपर्यंत मी तुझ्या समोर अशीच बसून राहणार आहे. आजपर्यंत मी कधीच तुझ्याकडे काहीच मागितलेलं नाही, कारण तू न मागता देतोस या गोष्टीवर माझा विश्वास आहे. पण आज एकच मागते, हक्काने त्यांचं रक्षण कर. कारण त्यांना काही झालं ना तर मी नाही जगणार. मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. त्यांना वाचव रे, कारण ती तुझी जबाबदारी आहे. मी इथेच बसून राहणार आहे तुझ्या समोर. त्यांना तुला वाचवावंच लागेल. जोवर तू त्यांना वाचवत नाहीस ना तोवर मी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही.
असणार आहे ऑपरेशन? मीही त्याचीच वाट बघते. माईंकडे गेल्यावर काहीतरी उत्तर द्यायलाच हवं मला. तुम्ही काय बी काळजी करू नका, त्यासनी काय नाही होणार. काय बघताय? खूप गोड आहेस तू. ताई, मी तुम्हाला एक सांगू, विश्वास बसेल का तुमचा? काय ग? म्हणजे तुम्ही शहरातली माणसं समजी बुकं शिकलेली माणसं, मी आपली गावातली, तरी बी सांगू? सांग ना. तुम्हाला लय काळजी लागून राहिली आहे ना आजोबांची. हो. मग तुम्ही डाव्या हाताने नमस्कार करा. डाव्या हाताने? बाय, जसं आपण उजव्या हाताने देवाला नमस्कार करतो ना, तसा डाव्या हाताने करा, म्हणजे देव लगेच ऐकेल. डाव्या हाताने नमस्कार केल्यावर देव आपलं काय ऐकतो? कारण समधी माणसं उजव्या हाताने नमस्कार करतात ना, मग जर आपण डाव्या हाताने नमस्कार केला, आपण त्या एवढ्या समध्या माणसांमध्ये लगेच दिसतो, मग देव आपलं काम पटकन करतो. खरंच खूप गोड आहेस तू. पण तुम्ही करा ना डाव्या हाताने नमस्कार. अगं मग तू शिकव ना मला. आता बघा आजोबा कसे लवकर बरे होतील. होत आहे. ऑपरेशनला अजून किती वेळ लागणार? माहीत नाही, पण बराच वेळ झाला. मला माईंची सुद्धा चिंता वाटते. कधीच्या गेल्यात अजून आल्या नाहीत. ताई, मला वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोलायला हवं. मलाही तसंच वाटतंय. कारण त्या माझं ऐकतील असं मला नाही वाटत. त्या माझं ऐकतील असंही नाही. पण निदान तुम्ही प्रयत्न तरी करू शकता. मी तर... अरे नारायण, असं का बोलतोस? तू काही परका नाही आहेस. ताई, तुमच्यात बोलायची कला आहे, माझ्यात फक्त बळ. आणि माई बळाला घाबरून इकडे येणार नाही, आणि मी असलं काही करू शकतही नाही. बघते, प्रयत्न करते, पण मला वाटत नाही माई ऐकते. पण तरीही प्रयत्न करते. मी आधी येते तुमच्यासोबत. मला बी त्यासनी भेटायचं आहे, आणि त्यांनी सकाळपासून तर खाल्लं बी नाही. तिथे त्यासनी चक्कर बिक्कर आली तर कोणीतरी सांभाळायला हवंच ना, म्हणून मी आधी येते. बरं, ठीक, चल. ठीक आहे, तुम्ही जाऊन या, मी इकडे बघतो. ऑपरेशन झालं की मी तुम्हाला फोन करतो. आम्ही निघतो.
माझी परीक्षा घेतोय ना, म्हणून मी इथे त्याच्या समोर बसले. माई पण हा हट्ट आहे तुमचा. माझ्या कुंकवासाठी केलेला हट्ट आहे मी हा. पण माई हा उपासाचा हट्ट आता तुमच्या वयाला झेपणारा नाहीये. हा उपवास नाही, हे उपोषण आहे. आणि उपोषण हे आपल्या हक्कासाठीच करायचं असतं. मला मान्य आहे माई, पण ह्या सगळ्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. होऊ दे ना, त्याला माझी परीक्षा घ्यायची आहे ना, घेऊ देतो. मी एकटी जगू शकत नाही हे त्याला माहिती आहे ना. मग आता निर्णय त्याचा आहे. आजी असं नका करू, 2 घास खाऊन घ्या ना. तू काही खाल्लंयस का बाळा? माझी चिंता नका करू. असं कसं? तुझी चिंता का नाही करायची? सई, हिनं सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही ग. तुला बाहेर घेऊन जा आणि काहीतरी खायला दे. पण आजी, नाही, मी काहीही ऐकणार नाही. तुम्ही आधी जा आणि काहीतरी खाऊन या. चला दोघे. जा. त्यांच्या बीपीवर कॉन्स्टंट चेक ठेवा. डॉक्टर साहेब, नारायणराव, ऑपरेशन झालंय. काही प्रॉब्लेम? नाही, अजिबात नाही. तरी देखील अजून 24 तास आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहोत. त्याची गरज आहे. पण आम्ही त्यांना भेटू शकतो? नाही, कारण ते अजून शुद्धीवर यायचेत. ते कधीपर्यंत शुद्धीवर येतील डॉक्टर? उद्या सकाळपर्यंत ते शुद्धीवर येतील. मग तुम्ही त्यांना भेटू शकता. पण आता तुम्ही त्यांना कुठल्याही तणावाखाली आणू नका. त्यांना आराम करू द्या. डॉक्टर, तुम्ही दादासाहेबांना किती वर्षापासून ओळखता? म्हणजे तुम्हाला वाटतं ते आराम करतील? त्यांनी काय करायला हवंय हे मी तुम्हाला सांगितलं. आता ते काय करतील हे तुम्हालाच माहीत. डॉक्टर, तुम्ही दादासाहेबांना वाचवलं. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. हो, असं काय बोलताय? ते माझं कर्तव्यच होतं. मी एक डॉक्टर आहे आणि ते माझे पेशंट आहेत. पण ते दादासाहेब सरनाईक आहेत डॉक्टर. तुम्ही त्यांचा जीव वाचवलाय. तुम्ही तुमच्या कर्तव्यापेक्षा खूप मोठं काम केलंय. पण ह्या सगळ्यात तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. कुठली? दादासाहेबांची ही गोष्ट कोणालाच कळता कामा नये. अहो, पण माझ्या स्टाफमधल्यांना ही गोष्ट माहिती आहे. तेच सांगतोय मी. स्टाफ तुमचा आहे. तुमचं तर सगळ्यांनी ऐकावं असं अपेक्षित आहे आम्हाला. म्हणून तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही जरा उशीर केलात नारायणराव. तेव्हा ना हॉस्पिटलमधले बरेच लोक बाहेरही गेले असतील. जे राहिलेले आहेत त्यांना सांगा. ठीक आहे, सांगतो मी त्यांना. आमची एवढीच अपेक्षा आहे की ही बातमी पोलीस किंवा मीडिया पोचू नये. बाकी तुमच्यावर आहे. नारायणराव, नाही पोचणार. बस डॉक्टर, आता मला तुमच्याकडनं काही नको आहे. तुम्हाला काय हवं आहे ते सांगा. आत्ता काही नको. वेळ आली की सांगेन. अजितदादा, तुम्ही? हो, घरून आत्ताच कळलं मला की म्हणजे सगळं झालंय ते. पण मला सांग, दादा कसे आहे? आत आहे. आत्ताच संपलंय ऑपरेशन.
कसं झालं ऑपरेशन? चांगलं झालं. सकाळपर्यंत शुद्धीवर येतील असं म्हणाले डॉक्टर. मलाच यायला उशीर झाला इथे. दादा, मी तुम्हाला फोन करत होतो, पण तुमचा फोन बंद होता. हो, तेच तर ना, तुम्ही त्याला चित्र काढत बसला असाल. तुम्हाला सुद्धा ना कॅनव्हास समोर दिसलं ना की अख्खं जग विसरायला होतं, आणि म्हणून तुम्ही मोबाईलही बंद ठेवता. समीरा, ही वेळ भांडणाची नाहीये. ती वेळ सुद्धा मोबाईल बंद ठेवण्याची नव्हती. मला काही स्वप्न पडलं होतं का की नेमकं ह्याच वेळेला दादांना काही होईल म्हणून? बरं, ते जाऊ दे. नारायण, मृदुला किंवा उदय भाऊजी येऊन गेलेत दादांना बघायला? नाही, अजून तरी नाही. उदय दादा तर नाशिकमध्येच नाहीये, पण मृदुलाताईही नाही आलेत. तिला कळवलंच की नाही तू? हो वहिनी, मी घरी फोन केला होता तेव्हा त्यांनीच फोन घेतला होता. चला, म्हणजे हे बरं झालं. आता तरी दादांची आणि माईंची डोळे उघडतील. माझी मृदुला करत फिरत असतात ना. आता बघा म्हणावं आपल्या मुलीचं प्रेम. तुम्ही बघा तुमच्या लाडक्या बहिणीचं प्रेम तुमच्या वडिलांवरचं. समीरा, प्रसंग काय, तू बोलतेस काय? छान. म्हणजे अशा प्रसंगी तुम्ही मलाच गप्प करणार नाही का? नारायण, आई कुठे? त्या तर देवाच्या मूर्तीसमोर ठाण मांडून बसलेत. जोवर दादा शुद्धीवर येत नाही तोवर काही खाण्यात मिळणार नाही असं बोलून गेलेत. अरे देवा, म्हणजे आता ह्यांना काही झालं तर मग कोणी बघायचं? समीरा, काय चाललंय का तुझं? बरोबरच बोलतीये. उद्या त्यांना काही झालं ना तर तुमची लाडकी बहीण बघायला येणार नाहीये. ती मार आणि माझ्याच डोक्यावरती मारणार. नारायण, आईकडे कोण आहे? सईताई आहेत आणि ती मुलंही आहेत ज्यांनी दादांचा जीव वाचवला. ठीक आहे, मी आईशी बोलून घेतो. त्या ऐकणार आहेत का तुमचं? तू गप्प बसशील? मग जा, करा प्रयत्न. पण हे बघा, लवकर परत या, नाहीतर मग अख्खी रात्र नाही ते हॉस्पिटलमध्ये काढावी लागेल. आणि मला हा त्रास सहन होत नाही. समीरा, प्लीज. एक तर सून म्हणून तू काही करत नाहीयेस. दुसरं कोणी करत असेल त्याला करू दे ना. मग जा ना, मी कुठे तुम्हाला अडवलंय? दादांचं ऑपरेशन संपलंय. उद्या सकाळपर्यंत त्यांना शुद्ध येईल असं डॉक्टर म्हणाले. अजी, मला एक बरं वाटतंय की तू आणि राजीव राजकारणात नाही आहात. मी राजकारणापासून लांब आहे याचा अर्थ असा नाही की मी माझ्या जीवाला घाबरतो. पण आई, मला खरंच त्या राजकारणात इंटरेस्ट नाही. तू इथे असून या राजकारणात नाही, आणि राजीव तर खूप लांब आहे. तो जिथे आहे ना तिथे सुखरूप आहे, म्हणून मला काहीच त्रास होत नाही. पण तो जर राजकारणात असताना तर मला काय काय भोगावं लागलं असतं रे. पण आताही तू काय कमी भोगतेस का? मी हे सगळं यांच्या प्रेमापोटी भोगते. प्रेमात ताकद असते आणि प्रेम करणाऱ्यात सुद्धा ताकद असायला हवी. आता तू काहीच खाल्लं नाहीस तर तुला ताकद कुठून मिळणार? तेव्हा तुला काहीतरी खायला हवं. काय होईल तिथे आपले दादा बरे होतील आणि तुला इथे ऍडमिट करावं, आणि मग तुला त्यांना पाहायला जायला मिळणार नाही.
म्हणजे तू इथे हॉस्पिटलमध्ये आणि दादा इथे असे तुझ्यासारखे या देवासमोर बसले. आजी, हे बघ, ती दोन्ही मुलं आहेत ना, ती सई बरोबर बाहेर गेलेत काहीतरी खायला. त्या मुलांचे खूप उपकार आहेत रे आपल्यावर. आज हे दोन्ही मुलं नसते ना, तर यांचं काय झालं असतं ना, याचा विचारच नाही मी करू शकत. हो, कळलंय मला सगळं. ती मुलं आली ना की त्यांना आपल्या घरी घेऊन जा. ती आता आपल्याच घरी राहतील. तुझ्या दादांची पण तीच इच्छा आहे. आणि तू? माझी काळजी करू नकोस रे. मी सांगते ते ऐक. तू घरी जा. हां,